घेतला नसेल कशावरून? यानंतर एक महत्त्वाची अपडेट येते. रोहित पवार सध्या तुकाराम मुंढेंच्या भेटीला पोहोचले. रोहित पवार FD ऑफिसला पोहोचले. तुकाराम मुंढे आणि रोहित पवार यांच्यामध्ये बैठक सुरू झाली आहे. तर काही उमेदवारांकडे प्रश्नपत्रिकेतले प्रश्न आणि उत्तरांची माहिती आधीपासूनच उपलब्ध होती असा आरोप ऋषिकेश गांगर्डेने केलाय. दरम्यान यातील आणखी एक तक्रारदार लोकेश पाटील यांनी मात्र या प्रकरणातून माघार घेतली आहे. त्यांच्यावर दबाव असल्याचंही ऋषिकेश यांनी म्हटलंय. त्याच्याशी बातचीत केली आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी सुनील भुंगळ यांनी. MPSC मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक या परीक्षेतील पेपर जो आहे तर तो फुटला असल्याचा दावा अहिल्यानगरच्या ऋषिकेश गांगुर्डे पाटील यांनी केलेला होता. थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. पेपर फुटला असा आपण दावा केलेला आहे. आपल्याला कसं पहिल्यांदा कळालं होतं, काय नेमकी या संदर्भामध्ये आपण सांगा. तर आयोगाने 12 जूनला 22 मार्चला एक्झाम झाली. 12 जूनला फक्त एक PDF अपलोड केली. त्यामध्ये कॅटेगरी वाईज कट ऑफ आणि विद्यार्थ्यांची नावं होती, त्यांचे रोल नंबर होते, त्यांना किती मार्क्स वगैरे काही पडले नव्हते. मग यामुळे आम्ही जवळजवळ 50 ते 60 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. तर मग आमची मागणी होती की कोणत्या मार्क्सचे, म्हणजे त्यांचे मार्क्स माहित नाहीत, आम्हाला दिले आमचे मार्क्स माहित नाहीत, मग कोणत्या बेसिसवर त्यांना सिलेक्ट केले असा मी व्हिडिओ बनवला होता. आणि तो पाहून गौरव पाटील उर्फ लोकेश पाटील जो दुसरा तक्रारदार आहे त्यांनी माझ्याशी संपर्क केला. त्याच्याकडे स्क्रीनशॉट आले होते की क्वेश्चन पेपर म्हणजे 22 मार्चच्या अगोदर 2 दिवस अगोदरच फुटलेला होता. आणि आपण त्याने आपल्याला ते फोटो सेंड केले. पाहिलं, मूळ प्रश्नपत्रिकेतील 90 प्रश्न ह्या त्या गेस्ट पेपर मधील 200 क्वेश्चन पैकी आलेले आहेत. त्यांचे ऑप्शन सुद्धा सेम आहेत. आता हे गेस्ट पेपर कोणी दिलेले होते, नेमकं तुमचा आरोप कोणावरती आहे? आता माझ्या म्हणजे गौरवने सांगितलेल्या माहितीनुसार ते संबंधित एक क्लास चालक आहे त्याने दिलेले होते. तर आपलं असं म्हणणं आहे संबंधित विद्यार्थी कोणी असतील ते जे सस्पेक्टेड आणि सस्पेक्टेड क्लास चालक त्यांच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावीची 22 मार्चच्या. कारण नीट मध्ये पण त्या जुन्या चॅट हिस्ट्रीमध्ये सगळं आलं होतं. बरोबर. असं पण आता डिलीट केलं तरी चॅट हिस्ट्री काढल्यानंतर बाहेर येईल सगळं. पण लोकेश पाटील जे आहेत तर त्यांनी आता भूमिका बदललेली आहे. त्याच्याकडे कसं बघता किंवा त्यांच्यावर काही दबाव आहे असं वाटतं? त्यांच्यावर 100% दबाव आहे. कारण त्यांचे वडील आणि ते काल सकाळी आपल्याला 5:15 वाजता इथं भिस्तबाग चौकात भेटायला आले होते. इथले कोणते CCTV काढले तर ते मला भेटून हात वगैरे जोडून आम्ही माघार घेतोय वगैरे सांगताना दिसून येईल. त्यावेळेला त्यांनी म्हटलं त्यांच्यावरती काही दबाव होता वगैरे किंवा त्या आम्हाला तिथं राहायचंय वगैरे असे नातेवाईक वगैरे दबाव आणताय वगैरे म्हणले होते. आता या संदर्भामध्ये तुम्हाला काही दबाव वगैरे कोणाचा आला होता का, किंवा चौकशीसाठी तुम्हाला कोणी बोलवलं किंवा फोन केलेला आहे का? चौकशीसाठी अजून काही कोणाचा फोन आलेला नाही आणि दबाव वगैरे काही आलेला नाही. आणि जरी आला तरी माझ्या तक्रार मागे घेणार नाही. तर सोनम वांगचुक सध्या बोलतायत. आपण थेट जाऊया.